नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. वॉचमनचे हातपाय बांधून एलईडी टीव्ही चोरणारे 10 एलईडी टीव्हीसह हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. जेऊर येथील धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स येथे चोरीची घटना घडली होती. त्यानुसार हा चोरी केलेला माल एलईडी विक्री करण्यासाठी नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पांढरी पूल येथे साथीदारांसह येणार असल्याची माहिती मिळाल्यानं पथकाने लागलीच छापा टाकला. प्रवीण श्रीधर काळे, ज्ञानेश्वर मनोहर जाधव, संतोष अशोक कांबळे या आरोपींना तिथून ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 5,40,000 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी टोलनाक्याजवळ शुभम ट्रेडर्स या दुकानात रात्री 4 ते 5 अज्ञात चोरट्यांनी तेथील वॉचमन यांना मारहाण केलेली होती. त्यानंतर दुकानाचं शटर उघडून त्यातून साधारण 16 LCD टीव्ही हे चोरून नेलेले होते. सदरचे टीव्ही हे मारहाण करून बळजबरीने चोरून नेल्याने फिर्यादी सोपान शिकारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तसंच पथकाचे प्रमुख API थोरात व स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती. घटनास्थळी उपलब्ध असलेले CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने सदरचा गुन्हा हा प्रवीण श्रीधर काळे राहणार भेंडाळा तालुका गंगापूर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं निष्पन्न झालेलं होतं. त्याप्रमाणे पथकाने वाळूंज, संभाजीनगर तसेच भेंडाळा या ठिकाणी जाऊन आरोपी नामे प्रवीण श्रीधर काळे, ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपितांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आपले इतर साथीदार अजून सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. एकूण 3 आरोपितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 11 LCD टीव्ही साधारण 5,40,000 रुपये किमतीचे हे जप्त करण्यात आलेले आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.